मध्य रेल्वे विभागातील सोलापूर रेल्वे स्टेशनवर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांवर गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकट कोसळले आहे। या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की गेले 4 ते 5 महिन्यांपासून त्यांना ठेकेदाराकडून पगार मिळालेला नाही। रेल्वे स्टेशनवर साफसफाई, अटेंडन्स व विविध कामे करणारे हे कर्मचारी सांगतात की आम्ही नियमितपणे काम करत आहोत, पण पगार न मिळाल्याने घर चालवणे कठीण झाले आहे। घर भाडे, मुलांचे शिक्षण, किराणा, वीज बिल अशा सगळ्या गोष्टींसाठी कर्ज काढावे लागत आहे। इतके दिवस सहन केले, पण आता सहनशक्ती संपली आहे। या कर्मचाऱ्यांनी ठेकेदार आणि प्रशासनावर गंभीर आरोप करताना सांगितले की ठेकेदार आम्हाला कामावर हजेरी लावण्यास भाग पाडत आहेत, पण पगार देण्याबाबत स्पष्ट उत्तर देत नाहीत। रेल्वे प्रशासनालाही वारंवार तक्रारी करण्यात आल्या तरीही कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही। कर्मचाऱ्यांच्या मनात शंका आहे की ठेकेदाराला रेल्वेकडून पैसे मिळालेले नाहीत का, म्हणून आमचे पगार रोखले आहेत का, असा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की आमचे 4-5 महिन्यांचे पगार बाकी आहेत, आम्ही काम करूनही पोट भरण्यासाठी त्रास सहन करत आहोत। जर आमच्या मागण्या लवकर पूर्ण झाल्या नाहीत तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल। मेरा नाम जमील पटेल है और मैं यहाँ पे रेलवे में काम करता हूँ अटेंडर का, एसी अटेंडर का। और यहाँ बीच बट्टा का मतलब कंपनी है, टू स्टैंडर्ड कंपनी। और 5 महीने हुआ पेमेंट अभी तक नहीं मिला मुझे। और PF वगैरह तो काट के ले रहे हैं, 1800 रुपये काट के ले रहे हैं, पर PF जमा नहीं हुआ अभी तक। नवंबर से जमा नहीं हुआ अभी तक PF। और 5 महीने पेमेंट पूरा अटका छोड़ा हमारा। और अब सुपरवाइजर अहमद जमीर वो फ़ोन ही नहीं उठा रहे। उनको पूछे तो बोलते हैं कि कभी मिले, अगर बाई चांस कहीं मिलते ना बाहर तो बोलते आज होगा आज होगा आज होगा। मतलब कितने दिन से होने का, अब कितनी बार उसको झगड़े करे, कितनी बार उसको क्या बोलना उसके भी। और माझं नाव गणेश भारत यादव। माझे 9 महिन्यापासून पेमेंट नाही साहेब। माझं गाव लांब आहे, मी येतो जातो, मला या जायला बी पैसे देत नाहीत। ही दोन्ही बी सुपरवायझर फोन उचलत नाहीत। साहेबा मालकाचा नंबर दिला तर मालक बी फोन उचलत नाहीत। आज होते उद्या होते म्हणतात। आज सण आहे साहेब गावाकडे, कसं करायचं काय करायचं। मी ह्यांच्या नावावर आत्महत्या करणार आहे तिघाच्या। काय काम करतात त्याने तुम्ही? एसी अटेंडर आहे साहेब मी, हसन गाडीचा। हां 9 महिन्यापासून आमचं पेमेंट नाही। आज टाकतो उद्या टाकतो, कामावर ये 10 मिनिटं थांब 5 मिनिटं थांब, वेळेला भत्ताही मिळत नाही आमच्या पोटाला साहेब। मग 9 महिन्यापासून तुम्ही का बरं गपचूप बसला? साहेब आज टाकतो उद्या टाकतो, हे करतो ते करतो म्हणून सांगते। हां त्यासाठी हे करतो, फोन बी उचलत नाहीत। आता तुमची काय मागणी आता?